हॅलो माय डिअर फ्रेंड्स. मागच्या लेक्चरमध्ये आपण स्वतःचं डिटेक्टिव्ह कसा व्हायचं ते आपण बघितलेलं आहे. ठीक आहे. तर म्हणजे आपला वेळ कुठे जातो हे तुम्हाला मी आयडेंटिफाय करायला सांगितलेलं होतं. तर 3 दिवस तुम्हाला ती ॲक्टिव्हिटी करायची होती. ओके. किती? 3 दिवस साधारण. त्यानंतर आता आपण बघणार आहे की स्वतःचं डिटेक्टिव्ह तुम्ही झाल्यानंतर तुमचा वेळ कुठे कुठे गेला हे तुम्हाला आयडेंटिफाय झालं. आता त्याच्या बेसिसवर आपल्याला आपला उद्याचा टाईम टेबल कसा बनवायचा आहे ते आपण या लेक्चरमध्ये बघणार आहे. ओके. तर लक्षात घ्या. आता पहिले तर उद्याला तुम्हाला कोणकोणत्या गोष्टी करायच्या आहे ते तुम्ही इथे लिस्ट डाऊन करून घ्यायचं आहे. सगळं एकदम बारीक चिरीक टास्क लिहून टाकायचे. ओके. मला स्कूलला जायचं आहे, मला मित्राला भेटायचं आहे, त्या होमवर्क करायचं आहे, ओके, स्कूल बॅग भरायची आहे. तर अशा भरपूर गोष्टी असतात. ट्युशन्सला जायचं आहे, खेळायला जायचं आहे. ओके. हे सगळ्या गोष्टी आपण यामध्ये लिहून टाकायच्या. ओके. या सगळ्यामध्ये तुम्ही लिहून टाकला. एखादा तुमचा सायन्सचा प्रोजेक्ट करायचा असेल ते पण तुम्ही इथे लिहून टाकलं 1 to 10. त्यानंतर सेकंड गोष्ट, आता तुम्हाला यातलं अतिशय अर्जंट वर्क ते कुठलं आहे ते तुम्हाला आयडेंटिफाय करायचं आहे. अर्जंट वर्क म्हणजे कुठलं? तर समजा तुम्हाला उद्याला सायन्सचा म्हणजे समजा परवा बेसिकली तुम्हाला सायन्सचा प्रोजेक्ट सबमिट करायचं. तर उद्याला तुम्हाला सायन्सचा प्रोजेक्टवर काम करणंच आहे. ओके. तर ते तुमचं वर्क जे आहे ते अर्जंटमध्ये येणार. त्याला डेडलाईन आहे. असं वर्क ज्याला डेडलाईन आहे आणि ते तुम्ही आता करणं गरजेचं आहे. ओके. तर तसं वर्क हे इथे अर्जंट वर्कमध्ये येणार. जसं तुम्हाला उदाहरण दिलं, डेडलाईन सायन्स प्रोजेक्टची डेडलाईन काय? परवा करायची आहे. ओके. आणि त्याला आपण डिले पण नाही करू शकत, तर ते तुमचं अर्जंट वर्कमध्ये तुम्ही लिहिणार. इम्पॉर्टंट वर्क तुमचं महत्त्वाचं काम, जसं आता आपल्याला एक्झामसाठी अभ्यास करायचा आहे. ओके. तर एक्झामसाठी अभ्यास करायचा आहे. तर मी जसं तुम्हाला लास्ट लेक्चरमध्ये सांगितलेलं आहे की तुम्ही रोज अभ्यास करायचा आहे. रोज जर तुम्ही अभ्यास केला तर तुम्ही हळूहळू एक्झामसाठी प्रिपेअर होत आहे. ओके. आणि प्रत्येक दिवसाला काहीतरी वेटेज आहे. जर तुम्ही तसं करत नसाल तर एकदम जास्त स्ट्रेस हा तुम्हाला मेन परीक्षेच्या वेळेस येणार आहे. त्याने तुमची हेल्थ वर प्रॉब्लेम होऊ शकतो. परत तुमच्या फूड हॅबिटवर, स्लीपवर, राईट, स्ट्रेस जास्त होणार आहे तुम्हाला. तर ह्या सगळ्या गोष्टी अवॉइड करायच्या असेल तर मग मात्र तुम्हाला डेली बेसिसवर अभ्यास करायचा आहे. ओके. तर इम्पॉर्टंट वर्क जे येणार ते म्हणजे तुमच्या ते म्हणजे तुम्हाला इथे लिस्ट डाऊन करायचं आहे. तर इम्पॉर्टंट वर्क म्हणजे काय? तर फॉर एक्झाम्पल परीक्षेसाठी अभ्यास करणे. ओके. तर हे आपण इथे लिहिणार आहे. आता मी तुम्हाला प्राईम टाईम काढायला सांगितलं होता. प्राईम टाईम. ओके. तर प्राईम टाईममध्ये तुम्हाला अशा गोष्टी करायच्या आहेत ज्या गोष्टी इम्पॉर्टंट आहेत. ओके. इम्पॉर्टंट आहे आणि ज्याला जास्त फोकस लागतोय, जास्त एनर्जी लागते आहे. एखादा अवघड सब्जेक्ट समजा फॉर एक्झाम्पल तुम्हाला गणित विषयाचा अभ्यास करायचा आहे तर तुम्ही तो प्राईम टाईममध्ये करणार, कारण की तेव्हा तुमची एनर्जी चांगली असते. ओके. तर ते प्राईम टाईममध्ये तुम्ही करणार इम्पॉर्टंट वर्क, आणि इम्पॉर्टंट वर्क तुम्ही इथे लिस्ट डाऊन करायचा आहे. ओके. त्यानंतर मग जनरल वर्क, रुटीन वर्क आहे. ठीक आहे. की जनरल वर्क म्हणजे स्कूल बॅग भरायची आहे. ओके. परत आपल्याला मित्राला भेटायला जायचं आहे. ओके. तर हे तुमचे जनरल वर्क झाले. फॉर एक्झाम्पल तुम्हाला एखादी XYZ कुठली पण गोष्ट करायची असेल जी ह्या दोन्ही कॅटेगरीमध्ये येत नाही, अर्जंटमध्ये येत नाही, इम्पॉर्टंटमध्ये पण येत नाही. तर व्हिडिओ गेम खेळायचा आहे, राईट, बाहेर फुटबॉल खेळायचा आहे, राईट. तर ह्या जनरल वर्क आहेत, राईट. तर हे जनरल वर्क याच्यामध्ये येणार आहे. ओके. तर जनरल वर्क जे आहेत ते बेसिकली तुम्हाला कशामध्ये करायचं आहे? तुमच्या लो एनर्जी टाईममध्ये. ठीक आहे. आता तुम्हाला बोर झालं आहे संध्याकाळी, फॉर एक्झाम्पल तुमचा हा बोरिंग टाईम आहे संध्याकाळी 6 नंतर. ठीक आहे. तुम्हाला बोर होतं आहे दिवसभर, आता स्कूल झालं आहे, अभ्यास पण झाला आहे, आता तुम्हाला बोर होतं आहे. ठीक आहे. तर तो बोरिंग टाईम तुम्ही जनरल कामासाठी वापरू शकता. ओके. त्यामध्ये तुम्ही खेळू शकता, फिरायला जाऊ शकता, काही पण करू शकता, जे तुमचं जनरल वर्क आहे. ठीक आहे. तर ते तुम्ही ह्या लो एनर्जी टाईममध्ये करायचं आहे. ओके. आता हा जो आहे हा आपला टाईम टेबल जनरली असा असेल ज्यामध्ये तुम्ही उद्याचं नियोजन करणार आहे. उद्याचं नियोजनमध्ये तुम्हाला ऑलरेडी मी सांगितलेलं आहे की प्राईम टाईममध्ये तुम्हाला काय करायचं आहे? इम्पॉर्टंट वर्क. तर हा तुमचा प्राईम टेबल फॉर एक्झाम्पल 4 ते 6चा तुमचा प्राईम टाईम आहे. ठीक आहे. कोणाचा प्राईम टाईम काही पण असू शकतो. ठीक आहे.
एखाद्याचा रात्रीचा 10 ते 12 हा प्राईम टाईम असू शकतो. तर तो त्या प्राईम टाईममध्ये जेव्हा त्याची फोकस चांगला असू शकतो, ठीक आहे, तर त्या वेळेमध्ये तो त्याचे इम्पॉर्टंट वर्क करणार आहे. ओके, तर हा त्याचा प्राईम टाईम. ओके, तर ह्या प्राईम टाईममध्ये तुम्हाला इम्पॉर्टंट वर्क करायचे आहे. आणि हा जो आपला टाईम टेबल आहे, यामध्ये आपल्याला जो आपण डिटेक्टिव्हची एक्सरसाइज केलेली होती, ज्यामध्ये तुम्हाला कुठल्या कामाला किती वेळ लागतो आहे ते तुम्ही आयडेंटिफाय केलेलं होतं. तर त्यानुसार आता तुम्हाला इथे टाईम टेबल बनवायचं आहे. फॉर एक्झाम्पल, आता 6 ते 7चं जसं मी तुम्हाला सांगितलेलं की 6 ते 6:10 आपल्याला ब्रश करायला वेळ लागतो आहे, 10 मिनटं ब्रश करायला वेळ लागतो आहे. 10 मिनटामध्ये मग ब्रश झाल्यानंतर अंघोळीला 20 मिनटं लागत आहे, स्कूलसाठी प्रिपेअर व्हायला 20 मिनटं लागत आहे, राईट. ब्रेकफास्ट करायला आपल्याला साधारण 15-20 मिनटं लागत आहे. हे सगळं मॅनेजमेंट बेस्ड ऑन दॅट डिटेक्टिव्ह एक्सरसाइज, त्यावरून आपल्याला काय करायचं आहे, हा आपल्याला टाईम टेबल बनवायचा आहे. त्याच डिटेक्टिव्ह एक्सरसाइजमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की जे टाईम नॉट युजफुल, ज्यामध्ये आपला टाईम वेस्ट होतो आहे, राईट, तर तो वेस्ट टाईम पण आपल्याला त्याचं व्यवस्थित नियोजन करायचं आहे. ओके, इवन इफ जर तुम्हाला खेळायचं आहे किंवा तुम्हाला व्हिडिओ गेम खेळायचा आहे, यूट्यूब बघायचं आहे, तर त्याचा तुम्ही फिक्स टाईम तुम्ही ठेवायला पाहिजे. असं नको व्हायला की यूट्यूब तुम्ही बघताय आणि तुमचा 1 तास त्याच्यामध्ये जातो आहे, राईट. फिक्स टाईम त्याला द्या, 15-20 मिनिट, जास्तीत जास्त अर्धा तास, राईट. आणि तेवढ्या वेळेमध्येच तुम्ही ती गोष्ट करा. ओके, तर तुम्हाला ते डिटेक्टिव्ह एक्सरसाइज करण्यामागचं कारण पण हेच आहे की तुम्हाला तुमच्या वेळ कुठे जातोय ते तुम्हाला समजायला पाहिजे. बेसिकली आपल्याला हेच समजत नाही की आपला टाईम कुठे जातोय, राईट. आणि त्या 3 दिवसाच्या एक्सरसाइजवर तुम्हाला बेसिकली ही गोष्ट समजली असेल की तुमचा टाईम एक्झॅक्टली कुठे जातोय. ओके, तर तुम्हाला जो तुमचा प्राईम टाईम पण प्लॅन करायचा आहे, तुमचा जनरल टाईम पण लो एनर्जी टाईम पण तुम्हाला प्लॅन करायचा आहे. आणि अतिशय महत्त्वाचं म्हणजे आपला जो टाईम वेस्ट होतोय, राईट, तो वेस्ट टाईम पण तुम्हाला प्लॅन करायचा आहे. तो टाईम वेस्ट होणार नाही, त्यासाठी पण आपल्याला नियोजन आपल्या ह्या टाईम टेबलमध्ये करायचं आहे. ओके, सो फॉर एक्झाम्पल, आता माझा हा 1 ते 2 वाजताचा टाईम हा माझा टाईम वेस्ट होत असेल, राईट. तर त्या वेस्ट टाईममध्ये मी काय करणार, तर त्यामध्ये माझे जनरल वर्क बसवणार. ओके, जनरल वर्क बसवणार, राईट. किंवा ज्या गोष्टी आउटडोअर ॲक्टिव्हिटीज, जसं रादर दॅन टी व्ही समोर बसून 1 तास टाईमपास करण्यापेक्षा मी आउटडोअरमध्ये माझ्या मित्रांशी खेळणार, बोलणार, राईट, त्या गोष्टी करणार. ओके, सो ह्या प्रकारे आपल्याला ऑन द बेसिस ऑफ दॅट टाईम डिटेक्टिव्ह एक्सरसाइज, त्याच्यावरून तुम्हाला आयडेंटिफाय करायचं आहे कशामध्ये किती वेळ चालला आहे आपला, त्याच्यानुसार तुम्हाला हा टाईम टेबल बनवायचा आहे. टाईम टेबल बनवताना तुम्हाला प्राईम टाईम महत्त्वाचा आहे. प्राईम टाईममध्ये तुम्हाला इम्पॉर्टंट तुमचे कामं करायचे आहे. कुठले कामं करायचे आहे प्राईम टाईममध्ये? इम्पॉर्टंट वर्क. प्राईम टाईममध्ये तुम्हाला काय करायचे आहे? तुमचे इम्पॉर्टंट वर्क करायचे आहे. लो एनर्जी टाईममध्ये तुम्हाला तुमचे जनरल वर्क, फॉर एक्झाम्पल तुमची लो एनर्जी टाईम इथे येतोय, तर तुम्हाला तिथे त्याचे जनरल वर्क करायचे आहे. आणि अर्जंट वर्क जे आहे ते मात्र तुम्हाला जो टाईम अलोकेट आहे, फॉर एक्झाम्पल तुम्हाला आज तुम्हाला तुमच्या नातेवाईकाला भेटायला हॉस्पिटलमध्ये जायचं आहे, राईट. आता त्याची हॉस्पिटलला भेटण्याची वेळ ठरलेली आहे, ठीक आहे. तर इरेस्पेक्टिव्ह ऑफ एनिथिंग ते अर्जंट वर्क हे तुम्हाला त्या पर्टिक्युलर वेळेला करून टाकायचं आहे. आणि अर्जंट वर्कला प्रायोरिटी द्यायची आहे, कारण की त्याची डेडलाईन आहे, ठीक आहे. त्याची पर्टिक्युलर डेडलाईन आहे. उद्या परवा नरवा आपल्याला सायन्स प्रोजेक्ट सबमिट करायचा आहे, राईट. त्याची डेडलाईन आहे, तर ते अर्जंट बेसिसवर आपल्याला ते पहिल्या प्रायोरिटीवर, जसंच आपण आपले कामं सुरू करतोय तर प्रायोरिटीवर अर्जंट वर्क पहिले संपून टाकायचं आहे. ओके, सो दिस इज वे तुम्ही तुमचा टाईम टेबल बनवू शकता. ओके, ठीक आहे. आता तुम्ही तुमचा टाईम टेबल बनवलेला, ओके, टाईम टेबल बनवलेला, त्यानंतर आता सेकंड डेला त्याचा इम्प्लिमेंटेशन तुम्हाला करायचं आहे. आणि इम्प्लिमेंटेशन नंतर काय करायचं आहे, ते इम्प्लिमेंटेशन नंतर काय करायचं आहे ते तुम्हाला आता मी थोडक्यात सांगणार आहे. ओके, तर हे इथे लिहिलेलं नाही आहे. तुम्ही तुमच्या टाईम टेबलच्या खाली 2 गोष्टी इथे ॲड करायच्या आहे तुम्हाला. एक म्हणजे हे इथे मी तुम्हाला लिहून देतो आहे. ओके, तर ही 2 गोष्टी तुम्हाला यामध्ये ॲड करायच्या आहेत. एक म्हणजे समजा आता तुम्ही टाईम टेबल बनवलेला, दुसऱ्या दिवशी तुम्ही त्याचा प्रॉपर इम्प्लिमेंटेशन केलेलं आहे, ठीक आहे. आता तुम्हाला बघायचं आहे की तुमचा आजचा दिवस कसा होता.
तर आजचा दिवस तुम्हाला थोडासा ॲनालाइज करायचा आहे की आजच्या दिवसामध्ये आपल्याकडनं काय चुका झालेल्या, आपण ज्या गोष्टी ठरवलेल्या होत्या त्याच गोष्टी आपण केलेल्या का, ओके, काही गोष्टी चुकीच्या घडल्या का, चुकीच्या गोष्टीमध्ये आपण जास्त टाईम वेस्ट केलेला का. जसं फॉर एक्झाम्पल तुम्ही दिवसभरामध्ये यूट्यूब बघत बसला, ठीक आहे, म्हणजे जिथे तुम्ही 15-20 मिनटं यूट्यूबला ठरवलेलं होतं, सोशल मीडियाला त्यामध्ये ठरवलेलं होतं, त्यामध्ये तुम्ही 1 तास घालवलं. ही गोष्ट तुमच्याकडनं चुकीची झालेली आहे. ओके, तुमच्याकडनं असं झालेलं आहे का की तुमच्या टीचरनी किंवा तुमच्या पॅरेंट्सनी तुम्हाला काहीतरी म्हणलेलं, ओके, आणि तुम्ही त्याचाच विचार दिवसभर करत राहिलेला, राईट. तर ही पण एक चुकीची गोष्ट आहे. यामध्ये पण आपला बराच वेळ गेलेला आहे, राईट. तर आपल्याला आता काय करायचं आहे की व्हॉट वेंट रॉंग, ओके, ॲट द एंड ऑफ द डे. समजा दुसऱ्या दिवशी संध्याकाळी 10 वाजता किंवा 9 वाजता ज्या वेळेला तुमचा दिवस एंड होतो आहे आणि त्यानंतर तुम्हाला झोपायचं असतं, तर आजच्या दिवसाचं तुम्हाला ॲनालिसिस करायचं आहे की आजचा दिवस माझा कसा होता, अतिशय शांततेत, की ओव्हरऑल मी ज्या गोष्टी ठरवलेल्या होत्या त्या गोष्टी मी केलेल्या का. तर आजच्या दिवसामध्ये काय रॉंग घडलेलं, फॉर एक्झाम्पल मी यूट्यूब किंवा सोशल मीडिया जास्त वापरलेला, ओके, नंतर विचार करण्यात जास्त टाईमपास केलेला, ओके, किंवा इतरही गोष्टी त्यामध्ये असू शकतात. जसं की होमवर्क मला सांगितलेलं होतं ते मी केलेलं नाही, ओके, मी ज्या वेळेला उठायचं ठरवलेलं होतं त्या वेळेला मी उठलो नाही. तर ह्या गोष्टी, ह्या कोणकोणत्या गोष्टी चुकीच्या झालेल्या ते आपल्याला यामध्ये लिहायचं आहे. सेकंड थिंग, दुसरी गोष्ट काय करायची आहे तुम्हाला, एक मी ब्लँक हे घेतोय, हां. तर दुसरी गोष्ट एक काय सांगितलेलं मी, व्हॉट वेंट रॉंग, म्हणजे आजच्या दिवसामध्ये काय चुकीचं घडलेलं, राईट, ते मी बघणार. त्यानंतर 1, 2, 3, 4-5 गोष्टी घडल्या आणि त्यानंतर याच वीकमध्ये मग पुढच्या दिवशी मला त्यावर काय ॲक्शन घ्यायची आहे, ॲक्शन टू टेक. तर मला यावर काय ॲक्शन घ्यायची आहे. समजा जर मी वेळेवर उठलो नसेल तर त्याचं कारण काय असू शकतं, कदाचित मी आदल्या दिवशी मोबाईल बघता बघता जास्त उशिरा झोपलो असेल, त्यामुळे माझी कदाचित झोप झालेली नसेल, किंवा सकाळी उठल्यावर मला आळस आला असेल तर त्यामुळे मी अजून लोळत बसलेलो असेल, राईट. सो तर मग त्याच्यावर माझी ॲक्शन काय असणार की उद्याला मी प्रॉपर अलार्म सेट करणार आणि माझ्या आईला पहिलेच सांगून ठेवणार की मला ह्या टायमाला उठायचं म्हणजे उठवायचं, ओके, काही असू देते, राईट. तर ही ॲक्शन आपल्याला त्याच्यामध्ये घेणार आहे, ओके. दुसरं, समजा तुम्ही होमवर्क केलेलं नसेल तो होमवर्क का नाही केलेलं, ओके, होमवर्क का नाही केलं त्याचं कारण काय, ओके, तुम्हाला वेळ भेटला नाही का किंवा बाकीच्या गोष्टीमध्ये तुम्हाला टाईमपास झाला का, ते तुम्हाला ॲनालाइज करायचं आहे आणि ॲक्शन टू टेकमध्ये तुम्हाला लिहायचं आहे की हे जे होमवर्क नाही झालेलं आहे तर ते का नाही झालं, मग दुसऱ्या दिवशी मी त्यावर काय ॲक्शन घेणार आहे, तर मी कालचं होमवर्क पण कंप्लीट करणार आणि वेळेत करणार. तर त्यात महत्त्वाचं म्हणजे वेळेत करणार आणि ज्या गोष्टीमध्ये माझा जास्त वेळ जातोय, राईट, ज्या गोष्टीमध्ये माझा जास्त वेळ जातोय तर त्या गोष्टी मी अवॉइड करणार, ओके. फॉर एक्झाम्पल अजून तुमच्याकडून चूक होऊ शकते की चला आज तुम्हाला खेळायलाच नाही भेटलेलं, ओके, ही पण चूकच आहे, राईट. तर खेळणं पण महत्त्वाचं आहे ना, राईट. तर खेळायलाच का नाही भेटलेलं त्याचे कारण एक असू शकते. त्याचे कारण काय असू शकते, तुम्ही व्हिडिओ गेमच खेळत बसलेला, ठीक आहे, बाहेर तुम्हाला खेळायलाच नाही भेटलं, त्यामुळे कदाचित तुम्ही यूट्यूबच बघत बसलेला, त्यामुळे तुम्हाला खेळायला नाही भेटलं असू शकते. तर असे मल्टिपल कारणं असू शकतात. तर त्यावर मग तुम्हाला त्याच्यावर दुसऱ्या दिवशी काय ॲक्शन घेणार, ओके, तर ते तुम्हाला ॲक्शन टू टेक हे तुम्हाला लिहायचं आणि खाली तुमची सही करायची आहे, ठीक आहे. ही स्वतःची सही करायची आहे की मी आता उद्याला ह्या ज्या माझ्याकडनं ज्या चुका झालेल्या आहे त्या चुका मी दुसऱ्या दिवशी करणार नाही. ही सही तुमची
डिनोट करते की ही गोष्ट मी स्वतःला कमिटमेंट देतोय की ह्या ज्या चुका माझ्या झालेल्या आहे त्या मी उद्याला करणार नाही. ओके, तर अशा प्रकारे तुम्हाला हा जो टाईम टेबल आहे या टाईम टेबलच्या खाली 2 गोष्टी करायच्या आहे, ॲड करायच्या आहे. टाईम टेबल बनवला संध्याकाळी, मी आता टाईम टेबल मी माझा दुसऱ्या दिवशी इम्प्लिमेंट केल्यानंतर मी संध्याकाळी आता मी बघायला घेतलेलं की आता माझ्या ह्या टाईम टेबलमध्ये ओव्हरऑल माझ्या आजच्या दिवसामध्ये माझ्या काय चुका झाल्या, व्हॉट वेंट रॉंग, ठीक आहे, माझ्या काय चुका झालेल्या आणि त्याच्यावर मी काय ॲक्शन घेणार आणि स्वतःची सही. ओके, आणि असं पण असू शकतं की त्या दिवसामध्ये काही गोष्टी ह्या ज्या आहेत त्या चांगल्या पण घडू शकतात, तर तुम्हाला ते पण लिहायचं आहे, स्वतःला अप्रिशिएट पण करायचं आहे की मी आज ही चांगली गोष्ट केली. ओके ओके, तर जसं फॉर एक्झाम्पल मी माझ्या आईला कामामध्ये थोडीशी मदत केलेली, ही गोष्ट चांगली आहे, तर ती तुम्हाला ती पण लिहायची की व्हॉट वेंट वेल. ओके, म्हणजे काय चांगलं घडलं आज आपलं, ठीक आहे, ती पण गोष्ट करायची आणि स्वतःला अप्रिशिएट पण तुम्हाला करायचं आहे. ओके, हे तुम्हाला ॲनालिसिसला जास्तीत जास्त 15 ते 20 मिनटं जातात, पण अतिशय इम्पॉर्टंट आहे, अतिशय तुम्हाला स्वतःमध्ये खूप चांगल्या इम्प्रूव्हमेंट याने जाणवणार आहे आणि तुम्हाला सगळ्या गोष्टीला ओव्हरऑल सगळ्या गोष्टीला तुम्हाला टाईम भेटणार आहे. ओके राईट, सो हे तुम्हाला गोष्टी करायच्या आहेत. त्यानंतर मग आता हे मी तुम्हाला जस्ट एन एक्झाम्पल दिलेलं आहे, तर मी ऑलरेडीच तुम्हाला ते एक्सप्लेन केलेलं आहे. हे सगळे तुमचे लिस्ट ऑफ वर्क तुम्हाला यामध्ये द्यायचं आहे, ठीक आहे. त्यानंतर मग त्याला कॅटेगराईज करून घ्यायचं आहे, महत्त्वाचं काम कुठलं आहे, इम्पॉर्टंट काम कुठलं आहे, जनरल वर्क कुठलं आहे, ठीक आहे. आता यामध्ये मॅथमॅटिक्सचं होमवर्क हे अर्जंट वर्क आहे, कारण की उद्या ते चेक करणार आहे, ते अर्जंटमध्ये टाकून दिलेलं. परीक्षेसाठी अभ्यास करणं ही एक इम्पॉर्टंट वर्क आहे, ते मी यामध्ये टाकून दिलं, ठीक आहे. म्हणजे इंग्लिश चॅप्टर रीडिंग फॉर एक्झाम्पल, तर तो तुम्ही इम्पॉर्टंट वर्कमध्ये टाकून दिला. जनरल वर्कमध्ये मग घरी तुम्हाला कामामध्ये मदत करायची आहे, एक्सरसाइज करायचं आहे, योगा करायचा आहे, न्यूजपेपर वाचायचं आहे, राईट, काही पण असू शकतं, तर ते तुम्ही जनरल वर्कमध्ये टाकलं आणि मग त्याला इम्पॉर्टंट वर्कला प्राईम टाईममध्ये टाकून दिले, अर्जंट वर्कला प्रायोरिटीवर करून टाकलेलं, कारण की ते महत्त्वाचं आहे, त्याला डेडलाईन आहे. तर ते म्हणजे आपल्या कामाची जेव्हा सुरुवात होते, आपल्या अभ्यासाची सुरुवात होते, तेव्हाच मी ते कंप्लीट करून टाकलेलं. ओके, आणि जनरल वर्क जे आहे ते लो एनर्जी टाईममध्ये मी कव्हर केलेलं आहे. ओके, सो आणि त्यानंतर मग आपल्याला 3 गोष्टी तुम्हाला सांगितलेल्या मी ॲट द एंड ऑफ द डे तुम्हाला ॲनालाइज करायचं आहे. काय करायचं आहे की आजचा दिवस म्हणजे आजच्या दिवसामध्ये काय चुका झालेल्या, त्यावर मी काय ॲक्शन घेणार, आजच्या दिवसामध्ये काय चांगल्या गोष्टी घडलेल्या, ते मी तुम्हाला व्यवस्थितरित्या सांगितलेलं आहे. ओके, आणि ही ॲक्टिव्हिटी तुम्ही केल्यावर ही तुम्ही मला पाठवू शकता आमच्या इंस्टाग्राम हँडलवर. ओके, चलेगा, चलो नेक्स्ट. ओके, आता यामध्ये आपण तिसरी गोष्ट बघणार आहे, ती म्हणजे वीकली तुमचं स्वतःचं तुम्हाला ट्रॅकिंग कसं करायचं आहे. ओके, वीकली ट्रॅकिंग. ठीक आहे. ओके, आता एक गोष्ट थोडीशी राहिलेली होती माझी सांगायची. आपला हा जो टाईम टेबल आहे त्यामध्ये तुम्हाला अजून एक गोष्ट हे ॲड करायची आहे की तुम्ही लिहिलं व्हॉट वेंट रॉंग, म्हणजे आज काय चुकीचं घडलं, त्याच्यावर मी काय ॲक्शन घेणार, काय चांगलं घडलेलं, आणि त्यानुसार तुम्हाला स्वतःचं रेटिंग पण करायचं की आजच्या दिवसामध्ये तुम्ही सॅटिस्फाईड आहात का. ठीक आहे, सॅटिस्फाईड आहात का हे रेट पण तुम्हाला करायचं आहे की आजच्या दिवसामध्ये मी पास झालो आहे की नाही झालो आहे. म्हणजे ठीक आहे, तर हे आता तुम्हाला डिसाईड करायचं आहे की तुम्ही तुमची सॅटिस्फॅक्शन लेवल कशी आहे, की तुम्ही आजच्या दिवसामध्ये ठरवल्याप्रमाणे वागलेलं का. त्यापैकी जेवढं तुम्ही समजा ठरवलेलं असेल त्यापैकी समजा तुम्ही 75% जरी तुम्ही वागला, स्टील तुम्ही त्यामध्ये पास हे मार्क करायचं आहे. ओके, तर तुम्हाला तुमच्या डेला पण तुम्हाला रेट करायचं आहे. याच्या बेसिसवर मग आपण वीकली ॲनालिसिस करणार आहे, ते तुम्ही पुढच्या स्लाईडमध्ये आपण बघूया. तर मग वीकली प्रोग्रेस ट्रॅकिंग, ठीक आहे, तर त्याची ही वर्कशीट आहे. आता तुम्ही 5-6 दिवस प्रॉपर स्वतःला ट्रॅक केलेलं आहे, प्रॉपर तुमचं टाईम टेबल बनवलं आहे, त्यावर इम्प्लिमेंटेशन केलेलं आहे, राईट. आणि आता तुम्हाला काय करायचं आहे की वीकली तुमचा स्वतःला ट्रॅक करायचं आहे की पूर्ण तुमचा वीक कसा गेलेला. ओके, तर यामध्ये दिवस, डेट आणि तुम्ही जे काही समजा त्या दिवशी
स्वतःला पास और फेल मेन्शन केलेलं असेल तर त्यानुसार तुम्ही इथे पास और फेल मेन्शन करायचं आहे. त्यामध्ये तुम्ही हे पण मेन्शन करू शकता की किती तास तुम्ही अभ्यास केलेला आहे आणि यावर मग तुम्हाला जर ॲडिशनल टिप्पणी तुम्हाला लिहायची असेल ते तुम्ही लिहू शकता. ठीक आहे, नाही लिहिली तरी चालेल. ओके. आणि आता ओव्हरऑल इथे जसं मी पहिलेच्या याच्यामध्ये सांगितलेलं की जसं पूर्ण दिवस दिवसाला तुम्ही स्वतःला बघत होता की पूर्ण दिवस तुमचा कसा गेलेला, तुम्ही स्वतःला ॲनालिसिस केलेलं, तसंच तुम्हाला मग ॲट द एंड ऑफ द डे म्हणजे संडेला फॉर एक्झाम्पल आपण म्हणतो की वीक एंड होतोय संडेला, तर संडेला तुम्हाला ओव्हरऑल वीक तुमचा कसा होता, ओव्हरऑल वीकमध्ये तुम्ही कुठल्या चुका केलेल्या, त्यानंतर तुम्ही ज्या ॲक्शन त्या घेतलेल्या होत्या, ठीक आहे, त्या तुम्ही घेतलेल्या का, आणि जर नाही घेतलेल्या असेल तर तुम्हाला पुढच्या वीकमध्ये त्यावर काय ॲक्शन घ्यायची आहे ते पण तुम्हाला यामध्ये मेन्शन करायचे आहे. आणि ह्या वीकमध्ये कोणत्या गोष्टी आपल्या बाबतीत चांगल्या घडलेल्या आपण केलेल्या आहेत ते पण तुम्हाला मेन्शन करायचं आहे. ओके. आणि पुढच्या वीकसाठी स्वतःची कमिटमेंट पण आपल्याला इथे लिहायची आहे की पुढच्या वीकमध्ये मी जे काही ठरवतो की ह्या ज्या गोष्टी मला ह्या ज्या काही ॲक्शन मला पुढच्या वीकमध्ये घ्यायच्या आहे, ठीक आहे, तर त्या मी घेणार, तर ती कमिटमेंट पण तुम्हाला यामध्ये द्यायची आहे. ओके. सो अशा प्रकारे तुम्हाला पूर्ण वीक पण तुम्हाला ट्रॅक करायचं आहे. आणि ह्या पूर्ण वीकमध्ये ओव्हरऑल समजा आता तुम्ही फॉर एक्झाम्पल आपल्या वीकमध्ये 7 दिवस आहेत, तर 7 दिवसापैकी तुम्ही 6 दिवस पास आहात, 1 दिवस तुम्ही काही कारणास्तव तुम्ही फेल ठरलेला आहे, तर ओव्हरऑल वीकमध्ये तुमचा परफॉर्मन्स आपण म्हणू शकतो की ॲटलिस्ट जो पहिले टाईमपास व्हायचा भरपूर, राईट, ज्यामध्ये प्रत्येकच दिवस तुमचा कंटाळवाणा जायचा, ॲटलिस्ट आता आपण 7 पैकी 6 दिवस तरी आपण सॅटिस्फॅक्टरी परफॉर्मन्स दिलेला आहे, राईट. आणि ओव्हरऑल तुम्हाला सगळ्या गोष्टी इथे तुम्हाला करता येत आहेत. ओके. तर त्यामुळे 7 पैकी 6 दिवस जर तुम्ही पास असेल तर तुम्ही पूर्ण वीकमध्ये पास झाला असं समजायचं आहे. ओके. सो होप तुम्हाला ही गोष्ट समजत आहे की तुम्हाला एकंदरीत तुमचं डेली ट्रॅकिंग कसं करायचं आहे, वीकली ट्रॅकिंग कसं करायचं आहे. याच्यातून बेसिकली तुम्हाला समजणार आहे की तुमचा जो वेळ आहे तो तुम्ही कशाप्रकारे युटिलाइज करता आहात. ओके. आणि ते पण समजेल, आणि जे काही तुम्ही वेळ युटिलाइज करत आहात तो योग्य पद्धतीने आणि योग्य गोष्टीसाठी, ज्या गोष्टी तुमच्या प्रायोरिटीज आहेत, ठीक आहे, त्यासाठी तुम्ही देत आहात का. ओके. हे पण तुम्हाला याच्या माध्यमातून तुम्हाला समजणार आहे. ओके. आता डेली ट्रॅकिंग झालं आहे, वीकली ट्रॅकिंग झालं आहे. आता महत्त्वाचा मुद्दा येतोय तो म्हणजे आता हे जे इम्प्लिमेंटेशन आहे, सुरुवातीला एकदम जोशमध्ये तुम्ही करणार, ओके, पण इम्प्लिमेंटेशनमध्ये काहीतरी अडचणी येतात, ठीक आहे. तर ते इम्प्लिमेंटेशन इफेक्टिव्ह कसं करायचं तर त्या बाबतीत मी पुढच्या लेक्चरमध्ये बोलणार आहे. ओके. तर ह्या लेक्चरमध्ये आपण इथेच थांबतोय. होप तुम्हाला हे ओव्हरऑल लेक्चर समजलेलं असेल, ठीक आहे. तुम्हाला जर पाहिजे असेल तर मी याचा रिकॅप परत करतोय. ओके. तर काय बघितलेलं आपण, एकतर बघितलेलं पहिल्या लेक्चरमध्ये आपण बघितलेलं की स्वतःकडे आपण आपल्याला लक्ष द्यायचं होतं, आपला वेळ कुठे जातोय ते आपल्याला आयडेंटिफाय करायचं होतं. त्याच्या बेसिसवर आपल्याला ह्या लेक्चरमध्ये आपण बघितलं की आपला टाईम टेबल, आपल्याला त्या जे काही आपण स्वतःकडे लक्ष दिलेलं आहे, ओके, तर त्याच्या बेसिसवर आपल्याला आता आपला हा टाईम टेबल बनवायचा आहे. आणि टाईम टेबल कसा बनवायचा, त्यानंतर मग टाईम टेबलचं ॲनालिसिस कसं करायचं की आपलं काय चुकलेलं आहे, काय बरोबर आहे, आणि जे चुकलेलं आहे ते सुधारायचं कसं. ओके. तर ते आपण बघितलेलं आहे. आणि त्यानंतर सर्व समजा पूर्ण एक वीक तुम्ही ही ॲक्टिव्हिटी केलेली, त्यानंतर पूर्ण वीकमध्ये तुम्हाला स्वतःचं ॲनालिसिस करायचं आहे की आपला पूर्णचा पूर्ण वीक कसा गेलेला, त्यासाठी ही वर्कशीट आहे. ओके. होप यू लाईक द लेक्चर्स. आता नेक्स्ट लेक्चरमध्ये अगोदर सांगितल्याप्रमाणे आपण काय बघणार आहे तर इफेक्टिव्ह टेक्निक टू इम्प्लिमेंट दीज, जे काही समजा आपण गोष्टी डिस्कस केलेल्या आहे, ओके, ज्या काही टेक्निक्स आपण, ज्या काही वर्कशीट, जे काही टाईम टेबल, ह्या गोष्टी सगळे आपण डिस्कस केलेल्या आहे, राईट. तर त्याची इफेक्टिव्ह वेज काय आहेत, त्याचे काय स्पेसिफिक प्रिन्सिपल आहे, काय स्पेसिफिक नियम आहेत, ते आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघू.